या सामन्याची सुरुवात आपण मात्र बघतोय की वाईट चेंडूने झाली आहे. हा सामना बोराळकर 11 वर्सेस विप्र या दोन संघांदरम्यान. हो, यावेळेस चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका पहिली धाव वेगात पूर्ण केली, परंतु त्याच एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एका बाजूला आपण बघतोय नबराज विप्र लॉयनचा संघ, ज्यांनी मात्र टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 4 धावा धावफलकावर लागल्या. बाटची कडा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. 1 धाव मिळेल. तर गोलंदाजीसाठी बोराळकर 11 संघाकडून डावखुरा गोलंदाज बंटी दीक्षित. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. बॅकफुटवर जात कट केला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव यावेळेस देखील मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ येथे संपतोय. पहिल्या षटकानंतर आपण बघतोय की 6 धावा धाव फलकावर आहे. 6 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. ब्राह्मण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण हे सामने बघतोय. एका बाजूला आहे बोराळकर 11 श्री शिरीषजी बोराळकर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नबराज विप्र लॉयन्स श्री राजेशजी बुटोळे यांच्या मालकीचा हा संघ. गोलंदाजीमध्ये आपण दुसऱ्या षटकासाठी बघतोय अनुभवी गोलंदाज संतोष कुलकर्णी गोलंदाजीसाठी आहे. दोन्हीही डावखुरे गोलंदाज यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करताना. पहिल्या षटकात देखील फक्त 6 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होते. यावेळेस शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळालंय. क्षेत्ररक्षक बंटी दीक्षित. आडव्या बॅटने खेळलेला फटका, हा फटका मात्र धावा देऊन जाईल. एक जबरदस्त फटका नक्कीच खेळला गेला मिड विकेटच्या दिशेने. हा फटका खेळत 4 धावा आपल्या संघासाठी मिळवल्या व्यंकटेशने.
कारण दोनच क्षेत्ररक्षक 30 क्षेत्राच्या बाहेर आहेत. बॅकफुटवर जात कट केलाय. झेल घेण्याची संधी होती, संधी मात्र दवडल्या गेली आहे. झेल सुटतोय. 13 धावा धाव फलकावर लागलाय. ओ फटका हवेत. कॉलिंग मात्र प्रॉपरली झाली नाही. दोन खेळाडूंना संधी होती हा झेल घेण्याची, परंतु कॉलिंग मात्र झाली नाही. एकेरी धावेने षटक संपलं जात आहे. संपणारं षटक होतं षटक नंबर 2 जे पूर्ण केलं गोलंदाज संतोष कुलकर्णी यांनी. आणि या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या, तर 2 षटकानंतर 14 धावा धावफलकावर आहे. 14 विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. पॉवर प्लेचा खेळ येथे संपलाय आणि पॉवर प्लेमध्ये 14 धावा नबराज विप्र लॉयन्स संघाने येथे जमवलाय. व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात. बंटी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. बॅकफुटवर जात हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट केली आहे. व्यंकटेशसाठी स्ट्राईक रोटेट केली. व्यंकटेशच्या बॅटमधून निश्चित स्वरूपात एक चौकार मागील षटकात आला, त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. आणि त्याच आत्मविश्वासाने पुन्हा एकदा फटका त्याच दिशेने खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूवर आला आणि एक चांगला थ्रो देखील बघायला मिळाला. एकेरी धाव. हे काम मात्र फलंदाज अनिलच्या माध्यमातून होत राहिले. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील तो प्रयत्न यशस्वी ठरला. एकेरी धाव आली. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. बघा ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, गती नाही आहे बंटी दीक्षितच्या गोलंदाजीमध्ये, परंतु ज्या पद्धतीने हेलकावा घेत चेंडू येतो आणि टप्पा खाल्ल्यानंतर वळण देखील घेतो. यष्टीरक्षक देखील वरती उभा आहे, त्यामुळे एक दबाव निश्चित स्वरूपात निर्माण केला जातो फलंदाजावर. आणि ज्याची चर्चा आपण करत होतो, एक दबाव निर्माण केला होता आणि यष्टीरक्षकाने यावेळेस मात्र आपलं काम केलं. जबरदस्त चेंडू बंटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाताळण्यात आला आणि फलंदाज मात्र येथे यष्टीचित होऊन माघारी परततोय. ब्रह्मास्त्र वाद्य पथकाचे मंदारजी देसाई यांचं स्वागत आयोजन समितीतर्फे अमोलजी अभ्यंकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हो, ताळमेळ बिघडलेला दिसला.
दोघेही फलंदाज अगदी मधोमध येऊन उभे राहिले होते. धाव मात्र शेवटी झालीच नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर एक गडी बाद 18 धावा धावफलकावर आहे. 18 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर्स. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि 3 षटकांमध्ये आपण बघतोय की 6च्या सरासरीने या धावा केल्या गेल्या. एक चांगला स्पेल निश्चित स्वरूपात गोलंदाज बंटी दीक्षितच्या माध्यमातून येथे पूर्ण करण्यात आलाय. 2 षटकांमध्ये 9 धावा देत एक बळी देखील मिळवलाय. जमिनीलगत खेळलेला हा फटका एक धाव वेद शर्मासाठी देऊन जाईल. या एका धावेने खातं देखील वेद शर्माने उघडलंय. 20 धावा धावफलकावर लागलाय. ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीचे मार्गदर्शक सदस्य अनिरुद्धजी मोहनपूरकर यांचं इथं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळून काढत एकेरी धाव. एकेरी धावा मात्र येथे येत आहे, परंतु धावांची गती जर आपण बघितली तर त्याच पद्धतीची आहे. रन बॉल येथे रन बनवले जात आहेत. कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला. पहिली धाव वेगात पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा, परंतु ताळमेळ मात्र बिघडलेला दिसला. सुरुवातीला यस, नंतर नो आणि शेवटी नोच राहिला. ओव्हर ओव्हर. चार षटकांचा खेळ संपलाय आणि गोलंदाजी जर आपण बघितली तर गोलंदाज संतोष कुलकर्णी आणि बंटी दीक्षित या दोघाही गोलंदाजांनी आपला स्पेल येथे पूर्ण केलाय.
चांगली गोलंदाजी निश्चित स्वरूपाची राहिली आणि कर्णधाराने देखील विश्वास दाखवला. दोघांचाही स्पेल इथे पूर्ण करण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा, वेगाने चेंडू निघाला होता यष्टीरक्षकाच्या बाजूने, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या जागेवर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. हलक्या हाताने खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? मिड विकेट मधून पुन्हा एकदा आपल्याला ते चित्र बघायला मिळालं. गरज आहे दोन्ही फलंदाजांना बोलण्याची, कारण या डावामध्ये आपण बघतोय की ऑलमोस्ट चौथ्यांदा हे बघायला मिळालं की फलंदाजांचा ताळमेळ बिघडला होता. पुन्हा एकदा एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट केली आहे, परंतु ही धावांची गती वाढवावी लागेल नवराज विप्र लॉयन्स संघाला, कारण एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच उभारणं गरजेचं आहे. कारण समोर बोराळकर 11चा संघ एक तगडा संघ या स्पर्धेतील ओळखला जातो आणि त्या संघापुढे एक आव्हानात्मक धावसंख्या रचणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न झाले पाहिजेत. तन्मय नेरळकरची गोलंदाजी देखील मात्र जबरदस्त बघायला मिळते. 5 धावा खर्च केल्या. यावेळेस देखील बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धाव पूर्ण केल्या जाईल. षटक मात्र या एका धावेने संपतंय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकानंतर एक गडी बाद 28 धावा धाव फलकावर आहे. 28 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 5 ओव्हर्स. ज्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत झालाय बघा, धावसंख्या 28 आहे. गरज आहे उर्वरित 5 षटकांमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची, कारण बोराळकर 11 संघ हा एक तगडा संघ आहे. चांगले फलंदाज या संघाकडे आहे, तर त्यांच्यापुढे एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच रचावी लागेल. त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न कशा पद्धतीने होतील, हे फलंदाज आता किती धावा इथे जमवतील, कशा पद्धतीने जमवतील, हे मात्र आपण ऐकूयात माझे सहकारी डॉक्टर विवेक घोलप यांच्या वतीने. धन्यवाद शाहू राजे सर. आपण आहोत ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 7 मध्ये 5व्या दिवसाचा हा मॅच नंबर 5, दिवस 5वा, मॅच 5वा. नवराज बिप्रा लॉयन्स वर्सेस बोराळकर 11 यांच्यामध्ये हा एक रस्सी खेचीचा महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी सुरू आहेत. नवराज बिप्रा लॉयन्स यांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तो फारसा काही यशस्वी ठरलेला नाही आहेत पहिल्या 5 षटकामध्ये. बघूया पुढच्या 5 षटकामध्ये हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडतो की त्यांच्या विरोधात जातो, हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं इंटरेस्टिंग असेल. यानंतर सुद्धा एक सामना या ठिकाणी खेळविला जाणार आहे. तर माझी मान्यवर पंचांना विनंती आहे की आता कुठलाही ड्रिंक्स ब्रेक कृपया घेऊ नये. स्पर्धेच्या नियमानुसार आपण फक्त एकदाच ड्रिंक्स ब्रेक्स घेऊ शकतो. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने 6व्या षटकाचा आरंभ होतोय. बोराळकर संघाकडून ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली पहिल्या 5 षटकामध्ये ती नक्कीच जोरदार. कट करण्याचा प्रयत्न, फारसा टाइम झाला नाही पण एक धाव देऊन जाईल जोपर्यंत पॉइंटच्या दिशेतून चेंडू वापस येतोय. अनिल पंडित 11 खेळताय. वेद शर्माच्या बॅटमधून फ्रंट ऑफ द फुलचा फटका डाऊन द ग्राउंड जातोय. कपल ऑफ बाउन्सेस. दुसऱ्या धावाचा
घेण्याचा निर्णय आणि तो यशस्वीरित्या पूर्ण होतोय. सुंदर समायोजन बघायला मिळाले, कोऑर्डिनेशन बघायला मिळाले. मागच्या चेंडूवर, मागच्या फटक्यावर वेद शर्मा आणि अनिल पंडित यांच्यामध्ये. खरं तर या ठिकाणून वेगात धावा बनवणं गरजेचं आहे. काय मस्त चेंडू, चेंडू टाकला मस्त, फलंदाज पस्त, निर्धाव चेंडू. अभिजित एक उत्तम गोलंदाजी करताय आणि ताकद कम नजाकत वाले, वेग देत नाही, स्पीड देत नाहीये. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका. यावेळेस मात्र खेळ फसल्यासारखा वाटत होता. पाठीमागच्या षटकात अशाच प्रकारची घटना घडता घडता राहिली होती. याही वेळेस मात्र हा हा नाना करत करत एक धाव पूर्ण होते आणि दोन्ही फलंदाजामध्ये समायोजन, ताळमेळ फारसा बघायला मिळत नाहीये. जो 2 धावा पूर्ण केल्या त्यावेळेस मात्र पूर्ण त्यांनी एकमेकाला समजून घेतलं होतं, साथ दिली होती. स्लोअर फुलर लेन चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइमचा फटका, निर्धाव चेंडू. हेही षटक फारसं यशस्वी ठरलं नाही. त्यामध्ये केवळ 4 धावा जमवण्यात यशस्वी ठरलेत अनिल पंडित आणि वेद शर्मा. नभराज बिप्रा लॉयन्स 6 षटकाच्या खेळानंतर पोहोचला 1 बाद 32 वरती. ज्या पद्धतीनं धावा येणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं धावा येताना बघायला मिळत नाहीये आणि त्यामुळंच आता संभावित धावसंख्या ही 50-60च्या दरम्यान राहू शकते. आतापर्यंतच्या खेळावरून आपल्याला निर्देशित होतंय. सातवं षटक घेऊन येत आहे गौरव. पॅव्हिलियन एंड करून गौरव पाठक आणि त्या 7व्या षटकाच्या पहिल्या चेंडूला सामोरे जातील वेद शर्मा, ज्यांनी अद्यापपर्यंत 10 चेंडू खेळून 8 धावा बनवल्या आहेत आणि त्यांचे सहकारी अनिल पंडित यांनी 17 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या आहेत. दोन्ही फलंदाजाचा स्ट्राईक रेट बघितलं तर एका T10च्या हिशोबानं खूपच कमी वाटतोय आणि त्यांच्या फलंदाजीवरून असं ती एक हिंदीतील म्हण आठवते, 9 दिन चले ढाई कोस, अशा पद्धतीची संत फलंदाजी दोघांकडून बघायला मिळते. चांगला ऑनड्रॉईचा फटका, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस मात्र वेद शर्मा पूर्ण जोशात होते दुसरी धाव घेण्यासाठी, पण स्पष्ट नकार प्रदीप यांच्याकडून बघायला मिळालाय. 2 बाद 33. नभराज बिप्रा लॉयन्स पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यावर जाऊन त्याला फक्त गाईड केलंय, एक पेक्षा अधिक मिळणार नाही. आणि या सिंगलच्या बरोबरीनं प्रदीप यांनी आपल्या डावाचा आरंभ केलाय. .37च्या वर्तमान धावगतीनं प्रतिषटक हा डाव पुढे सुरू आहेत. पुन्हा एकदा फुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू जातो. यावेळेस मात्र फुल टू प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा आणि या ठिकाणी गोलंदाजाने तो थ्रो हातात ते घेऊ शकले नाही, त्यामुळे तिसरी धाव बनवण्याची संधी निर्माण झाली होती आणि त्या चेंडूवर 3 धावा बनवण्याच्या सुवर्ण संधीला गवसणी घातली फलंदाज वेद शर्मा यांनी. आणि वेद या 3 धावाच्या मदतीनं 12 वर आहेत, तर प्रदीप 1 वर. 6.3 षटकाच्या खेळानंतर यावेळेस मात्र गोलंदाजाने चांगल्या पद्धतीनं चकवलंय, बॅटची कड घेतली आणि एसटी रक्षकाचा उत्तम झेल आणि तिसरा मासा गळाला लागलाय. फलंदाज परतीच्या मार्गाला. 3 बाद 37. 6.4 षटकाच्या खेळानंतर नभराज बिप्रा लॉयन्स. तर विकेट बाकी होत्या त्यानंतर मात्र धावा बनवण्याचे प्रयत्न होता. अनिल पंडित यांनी 11 धावाचे योगदान दिलं. त्यानंतर व्यंकटेश 9 धावा, वेद शर्मा 12, प्रदीप 1
अशा पद्धतीनं अद्यापर्यंतचा डाव ठरला आहे आणि बाद होणारा फलंदाज मागच्या चेंडूवर प्रदीप ईशांत राय यांनी एस टीच्या पाठीमागं सुंदर झेल टिपलाय गौरव फाटक यांच्या गोलंदाजीवर आणि गौरव फाटक यांना आपल्या स्पेलच्या चौथ्या चेंडूवर यश मिळालंय. 4 चेंडूमध्ये 5 धावा देत एका विकेटला गवसणी घातली त्यांनी मागच्या चेंडूवर. कॉट बिहाइंड झाले ईशांत राय यांच्या हातातून. आत्ता मात्र अभिनव शर्मा डावखुरे फलंदाज. अभिनवच्या बॅटमधून एक युनिक फटका निघालाय प्रॉपर कव्हर ड्राईव्हचा वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने. यांनी सुद्धा सिंगलच्या मदतीने आपल्या डावाची सुरुवात केली आहे. अभिनव शर्मा एक वर वेद शर्मा. आता ही शर्माची जोडी कुठपर्यंत या डावाची घोडदौड घेऊन जाते, कुठपर्यंत यांच्या दोघातून हा डाव वाटचाल करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू प्रॉपर पुलचा फटका अलॉंग द ग्राउंड. लॉंग ऑनच्या दिशेने आणखीन एक धाव जोडली जाते आणि या सिंगल रन बरोबरच नवराज बिप्रा लॉयन्स पोहोचलाय 7 षटकाच्या खेळानंतर 3 बाद 39 वरती. क्या बात है, जबरदस्त गेंद थी भैया. वो तेज तरार गेंदबाज जब गेंद डालता है तो गति से बीट होता है बल्लेबाज, यहाँ स्लोर से बीट किया है. ये जो कलात्मकता रचनात्मकता गेंदबाज ने अपनाई है तब से वो ज़्यादा इफेक्टिव साबित होने लगे. इस बार भी अच्छा बाउंस मिला था, कट किया है हल्के हाथ से सिंगल के लिए, लेकिन पहली गेंद जो थी सच में बल्लेबाज को समझ नहीं आई थी. सारंग सराफ सारंग सराफ एक हरपन बोला खिलाड़ी. बोराड़कर 11 के द्वारा जो गेंदबाजी रही है काफी कमाल की रही है. बढ़िया ड्राइव, बढ़िया फील्डिंग और उतनी ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और रॉकेट साइन थ्रो. मानो जैसे कोई बुलेट ट्रेन आई है, इतना तेज तरार थ्रो आया था कवर क्षेत्र से. अभिनव शर्मा 2 पर पहुंचे. टीम 41. लवली कवर ड्राइव, इस बार निकल जाएगी गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा को चीर दी. 4 रन के लिए क्रिकेट का सबसे खूबसूरत स्ट्राइक होता है कवर ड्राइव और वही लगाया है वेद शर्मा ने. और ये दोनों शर्मा के बीच में अभी तक पिछली 6 गेंदों में 8 रन की पार्टनरशिप पूरी हुई है और धीरे धीरे एक फाइटिंग टोटल की तरफ अपने टीम को लेकर जाते हुए दिखाई दे रहे वेद शर्मा और अभिनव शर्मा. और खास करके ये 45 का स्कोर है, इसमें 18 रन जो बने हैं वेद के बैट से बढ़िया है. बैक टू द बॉलर खेला है, बढ़िया फील्डिंग, हल्का सा फंबल हुआ लेकिन कोई नुकसान नहीं. बिंदी गेंद 45 पर 3 है.
बढ़िया ड्राइव से एक बार फिर थोड़ा सा हवा में खेला था, लेकिन गेंद गैप में है, खिलाड़ी रोकने की कोशिश करेंगे, गेंद जीती खिलाड़ी हारा। एक और 4 इस ओवर में आता हुआ सारंग सराब का ये ओवर थोड़ा महंगा साबित होता हुआ दिखाई दे रहा है और अच्छी तरह से उस ओवर को कैश किया है, भुनोया है और इस ओवर में पूरे 10 रन जोड़े हैं वेद शर्मा और अभिनव शर्मा ने। 8 के बाद रन संख्या 3 विकेट के नुकसान पर 49 है, यानी कि 49 पर 3 आफ्टर 8। नवराज बिपरा लॉयंस टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए। क्रैकिंग शॉट सीधा तीर की तरह, एक और 4। अब लग रहा है कि ये फिनिशिंग टच की तरफ बढ़ रही है, क्योंकि पिछले 5 गेंदों में दूसरी बाउंड्री लगी है। 2 आए थे वेद शर्मा के बैट से, उसके बाद अभिनव शर्मा ने शानदार स्ट्रेट ड्राइव से बाउंड्री हासिल की है। थोड़ा सा आर्म पावर, बैट स्विंग, बैट स्पीड का शो किया था और वो पूरे 4 रन बटोरे हैं। शानदार स्ट्राइक, 4 रन, 50 के पार पहुंची है टीम। इस 4 के साथ 3 विकेट के नुकसान पे 53 है, 53 पर 3। ये अच्छी गेंद, तेज तरार, हार्ड लेंथ पे टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद को सम्मान दिया है, रिस्पेक्टफुली बैक टू द बॉलर खेला, डॉट गेंद। तन्मय निरलकर दूसरी ओवर में गेंदबाजी कर रहे। पहले ओवर में 6 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में 4 खाने के बाद अच्छी वापसी। फुल टॉस लेकिन मिस टाइम शॉट, थोड़ा सा गति से बीट हुए थे इस बार। तेज तरार फुल टॉस को पहले स्टेप आउट कर लिया था, सिंगल जुड़ा है। सिंगल के साथ 54 पे 3 है, 54 पे 3। आखिरी 9 गेंदों का खेल शेष है नवराज बिपरा लॉयंस के पारी का। ओहो, ये कलात्मकता थोड़ी सी दुश्मन बनी है आपकी। खेला बहुत स्टाइलिश था, लेकिन उतना स्टाइलिश कैच फ्लाइंग स्लीप एरिया में पूरा हुआ है। विकेट। वो अच्छे कैच के बदौलत यहाँ पर चौथा विकेट गिरा है 54 पे। श्रेयस ने बहुत ही लाजवाब कैच पकड़ा था, बिल्कुल उनके सर के ऊपर से जाते हुए गेंद को अपने हाथों में समेटा और चौथा झटका दिया था उस शानदार कैच के बदौलत नवराज बिपरा लॉयंस को। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। आउट होने से पहले वेद शर्मा 22 बनाए और अभी तक हाईएस्ट रन गेटर रहे नवराज बिपरा लॉयंस के लिए। विकेट लेने के बाद डॉट तन्मय निरलकर, इन्होंने देखिए पहला और 6 रन, दूसरे ओवर की पहली गेंद पे 4 और उसके बाद क्या लाजवाब कमबैक रहा है। डॉट गेंदे भी डाली, विकेट भी प्राप्त किया। एज एंड टेकन, अरे विकेट वो जैसा है ना, ये आना लगती है तो शुरू हो जाती है उसकी एक श्रृंखला। 2 विकेट हासिल किए इस ओवर में तन्मय निरलकर ने। एक प्रॉपर आउट स्विंग पे कट करने की कोशिश और 5वां विकेट गिरा है 54 की रन संख्या के ऊपर। 9 के बाद रन संख्या 5 विकेट के नुकसान पे 54, 54 पे 5 आफ्टर 9 नवराज बिपरा लॉयंस।
ईशांत रॉय की अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट हुए पूरी तरह से अभिनव शर्मा। 6 गेंदों में 7 बनाकर खेल रहे, डॉट के साथ आरंभ किया है अपने स्पेल को ईशांत रॉय ने। अभी तक विकेट की पीछे थे, अब गेंदबाजी के लिए आए हैं, आखिरी ओवर डालने के लिए। एक और अच्छी गेंद, बाहरी किनारा लिया, विकेट कीपर के बाजू से निकल गई थी, स्लीप क्षेत्र में वन बाउंस, सिंगल जुड़ा है। कप्तान ईशांत रॉय आखिरी ओवर की गेंदबाजी कर रहे हैं पेविलियन एंड के तरफ से। 55 पे 5 डबल 5 आफ्टर 9.2 ओवर, स्कोर ऑफ नवराज पिपरा लॉयंस। ओ हो, क्या बात है भैया, ये ईशांत राय एक परी से भैया, जो भी हाथ में देगे उसको सोना बना देगा, क्योंकि गेंद अच्छी डाली बिल्कुल एज और विकेट के पीछे। फिर से एक बार ये देखिए, जब गेंदबाजी निरलकर कर रहे थे तो ईशांत रॉय बिहाइंड द विकेट खड़े थे, अब ये गेंदबाजी के लिए आए तो निरलकर पीछे है, क्योंकि पिछली 2 विकेटें जो गिरी है ये दोनों के कॉम्बो में गिरी है, एक दूसरे का साथ बढ़ाया है और खूब एक दूसरे का साथ निभाया है, साथ ही हाथ बटाना जैसी बात ईशांत राय और निरलकर के बीच में होती हुई, और 2 विकेटें चटकाई है पिछली 3 गेंदों के अंदर, दोनों कॉट बिहाइंड आउट होने वाले बल्लेबाज। और एक अच्छी गेंद, एक और बढ़िया गेंद, एक और बिंदी गेंद। क्या गेंदबाजी हो रही ईशांत रॉय के द्वारा, केवल 1 रन दिया है 4 गेंदों में, और ऊपर से एक सोने पे सुहागा वाली बात की विकेट भी चटकाया है। 55 पे 6 है, आखिरी 2 गेंदें ओवर नंबर 10 की। इस बार कनेक्शन बहुत अच्छा हुआ है, बैकफुट से ही हॉरिजॉन्टल बैट के साथ खेला था, लॉन्ग ऑफ क्षेत्र में सिंगल के लिए। आखिरी गेंद, क्या बल्लेबाज उसके ऊपर बड़ा स्ट्राइक कर पाएंगे? अभिनव शर्मा जो 7 गेंदों से एक 4 के सहायता से 8 पर खेल रहे हैं, क्या ईशांत राय अच्छी तरह से डॉट या विकेट के साथ फिनिश करेंगे? इस बार स्लैश किया है पॉइंट के ऊपर से, पीछे खिलाड़ी मौजूद है, पहला लिया है, हल्का सा मिसफील्ड और 2 रन आराम से जुड़े हैं नवराज बिपरा लॉयंस के खाते में। और अब जाकर 10 के बाद रन संख्या जाकर पहुंची है 6 विकेट के नुकसान पे 58 रन, 59 रन का विजय लक्ष्य यहां पर नवराज विपरा लॉयंस ने बोराकर 11 के सामने रखा है। कुल मिलाकर 10 रन पे नॉट आउट अभिनव शर्मा, तो इस 58 रन में वेद शर्मा की एक रन की पारी बढ़िया रही थी, उसके बाद कप्तान अनिल पंडित ने 11 बनाए थे और 59 रन का विजय लक्ष्य रखा है। जैसे ही सेकेंड इनिंग में खेल शुरू होगा, फिर से एक बार यूट्यूब स्टूडियो से जुड़ेंगे आपके साथ, तब तक के लिए धन्यवाद।
कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. वळूया मैदानाकडे. 59 धावांचं लक्ष आहे बोराळकर 11 संघासाठी आणि सलामीचे फलंदाज आपण बघतो. स्ट्राईक एंडला बंटी दीक्षित तर नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश. तर गोलंदाजीची सुरुवात करेल नवराज विप्र लॉयन्स संघासाठी युवा गोलंदाज वेद शर्मा. हो, जर चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये गोलंदाजाच्या हातात आला असता तर नक्कीच धोकेदायक ठरू शकलं असतं हे धाव घेणं. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतं खातं मात्र उघडलं गेलंय फलंदाज बंटी दीक्षितचं. 59 धावांचं माफक आव्हान आहे आणि त्या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरं जातोय हा संघ ते मात्र बघावं लागेल. बॅकफुटवर जात कट केलाय. पुन्हा एकेरी धाव स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आव्हान जर बघितलं तर जास्त नाही आहे. त्या दृष्टीने मात्र एकेरी दुहेरी धावांवर दिला गेलेला भर आपण बघतोय. पहिल्या 2 चेंडूंवर एकेरी धावा घेतल्या. हो, चांगला चेंडू. या चेंडूवर मात्र फलंदाज बंटी दीक्षितला बीट केलंय. युवा गोलंदाज वेद शर्माची ही गोलंदाजी आहे. तर फलंदाज बंटी दीक्षित देखील ओळखला जातो बिग हिटसाठी. ज्या पद्धतीची शैली आहे फलंदाजीची. ज्याची चर्चा आपण केली होती बिग हिट हा स्ट्रॉंग झोन आहे आणि या वेळेस तो आलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एका कडक प्रहार केला गेला आणि चौकार मात्र बंटीच्या बॅटमधून येतोय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. आणि बघा हे गरजेचं आहे. जरी धावसंख्या माफक असली आव्हान माफक असलं तरी प्रयास मात्र झाले पाहिजेत की ती धावसंख्या वेगाने गाठता येईल. कारण नेट रन रेट हा देखील महत्त्वाचा इश्यू राहणार आहे या स्पर्धेमध्ये. बॅकफुटवर जात कट केला. यावेळेस देखील सुरेख फटका. पॉइंटच्या दिशेने मात्र गवताच्या पात्याला आग लावणारा हा फटका आला बंटीच्या बॅटमधून आणि लागोपाठचा चौकार मात्र बघायला मिळतोय. बॅक टू बॅक फोर्स. आक्रमक सुरुवात आणि आपण या स्पर्धेमध्ये बघतोय की पॉवर प्लेचा फायदा खूप कमी फलंदाजांनी घेतलाय. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण बघितलं की पॉवर प्लेमध्ये 9 धावा 10 धावा 12 धावा या पद्धतीचा धावफलक दिसला. परंतु या सामन्यामध्ये आपण बघतोय फलंदाज बंटी दीक्षित लागोपाठचे 2 चौकार. अजून एक शॉट परंतु यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक ठेवलाय. ज्या पद्धतीची फलंदाजी होते त्या दृष्टीने मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. परंतु फलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये जबरदस्त राहिली आहे. पहिल्या षटकांती 11 धावा धावफलकावर आपण बघतोय. तर सामन्याचं समीकरण असेल 54 चेंडूंमध्ये 48 धावा. बेगीट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस चेंडू मात्र अंगावर आदळला. कृष्णा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर.
अपील आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. त्याच पद्धतीने बंटीने देखील निर्णयाची प्रतीक्षा केली नाही आणि तंबूच्या दिशेने चालत सुटला. चांगलं खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील बघायला मिळतंय ब्राह्मण प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. या पद्धतीने खेळाडूने पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली नाही आणि मैदान सोडलं. नक्कीच कौतुक करावं लागेल. तर पहिलं यश मात्र कृष्णा जोशी आपल्या संघाला इथे मिळवून देतोय. न्यू मॅन इन श्रेयस. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला मात्र चेंडूला थांबवण्यात आलं. एकेरी धाव घेत श्रेयसने देखील आपलं खातं उघडलंय. चांगला फटका. चेंडू मात्र वेगाने सीमेरेषेकडे जातोय. त्याआधी अडवण्यात यश आलं आणि 2 धावा मात्र फलंदाजांना येथे मिळत आहे. यानंतरचा सामना राऊडी सुपर किंग्स वर्सेस महालक्ष्मी बिल्डर या 2 संघांदरम्यान होणार आहे आणि 5 षटकानंतर त्या सामन्याचा टॉस केला जाईल. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल डाऊन द लेग. चेंडू केला गेलाय आणि व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मात्र बोराळकर 11 संघाच्या खात्यामध्ये वाढते. या अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळलाय. चेंडू मात्र वेगाने निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त हिट ऋषिकेशच्या बाट मधून आलेला आहे. चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र 19 वर जाऊन पोहोचली आहे. आणि पॉवर प्ले मध्ये एक दमदार सुरुवात मात्र बोराळकर 11 संघाची झाली. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेचा. ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष व ब्राह्मण प्रीमियर लीग चे मॅन ऑफ द मॅच पार्टनर श्री मिलिंद दामोदरे सरांचं व त्यांच्यासोबतच ब्राह्मण समाज समन्वय समितीचे श्री जीवन जोशी गुरुजी यांचं इथं आगमन झालेलं. त्यांचं मी आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती त्यांनी स्थानापन्न व्हावं. 2 षटकांचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचा खेळ येथे संपतोय आणि 2 षटकानंतर एक गडी बाद 20 धावा धाव फलकावर आहे. 20 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर्स. आपण बघतोय ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 एक दर्जेदार स्पर्धा आणि निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने मान्यवरांचं देखील सातत्याने आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर होतंय. एक दर्जेदार स्पर्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि ब्राह्मण समाजातील सर्वच खेळाडूंसाठी असलेली ही पर्वणी आहे. कारण वर्षभर खेळाडू वाट पाहून असतात या स्पर्धेची आणि यातील बरेच खेळाडू असे आहेत की जे वर्षभर दुसरी कुठलीही स्पर्धा खेळत नाही, परंतु ब्राह्मण प्रीमियर लीग या स्पर्धेला मात्र आवर्जून उपस्थित राहतात. तू थोडं अजून लवकर ये, थोडी धावपळ करावी लागते. समजा कोणी आलं नाही आलं तरी तू जरी आला तरी येतात, पण त्यांचं सेटअप करायला त्यांना थोडा वेळ जातो ना. अंपायर स्कोरर आणि दोन्ही टीम जर आल्या ना तर मॅच सुरू करून टाकायची. ते 1-2-5 मिनिटं लेट चालू.
अभिनव शर्माच्या माध्यमातून मात्र तिसरं षटक हाताळलं जात आहे. स्ट्राईक इनला असेल श्रेयस. बाटची कडा आणि फलंदाज श्रेयस मात्र बाद होऊन परततोय. चांगला चेंडू अभिनव शर्माने देखील येथे यश मिळवलंय. दुसरा गडी बाद होतोय. 59 धावांचं माफक आव्हान आणि या आव्हानाला सामोरे जाताना आता 21च्या धावसंख्येवर दुसरा फलंदाज येथे बाद होतोय. दोन गडी बाद 21 ही धावसंख्या असताना मैदानात दाखल होतोय छत्रपती संभाजीनगर मधील एक दर्जेदार खेळाडू ईशांत रॉय. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. छत्रपती संभाजीनगर मधील एक मोठं नाव आहे आणि हे नाव यावेळेस बोराळकर 11 या संघासाठी मात्र ब्राह्मण प्रीमियर लीग या संघामध्ये आहे. जबरदस्त खेळाडू. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. दिस इज ईशांत रॉय फॉर यू. काय अंदाज आहे खातं उघडण्याचा? यावेळेस गती परिवर्तन होतो. ईशानने देखील वाट बघितली, चेंडूला येऊ दिलं आणि कट करत एकेरी धाव घेत नॉन स्ट्राईकला आलाय. परंतु ज्या पद्धतीने खातं उघडलंय इरादे मात्र स्पष्ट केले. माफक धावसंख्या जरी असली, आव्हान छोटं जरी असलं तरी त्याचा पाठलाग मात्र वेगाने करण्यात येईल हे मात्र ईशानने येथे दाखवून दिलंय. कारण एक दर्जेदार खेळाडू तर आहेच परंतु एक चाणाक्ष कर्णधार देखील आहे ईशान. डाऊन द लेग खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात धावा येत आहे. पुन्हा गती परिवर्तन. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळलाय. एकेरी धाव यावेळेस सुद्धा मिळेल. 30 ही धावसंख्या आहे बोराळकर 11 संघाची. अजूनही 29 धावांची गरज असेल. बिग 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 इवन बिग जबरदस्त फटका. अजून एक मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. ईशांत रॉय ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी. 3 षटकानंतर आपण बघतोय 2 गडी बाद 36 धावा आता धावफलकावर आहे. तर जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आणि सामन्याचं समीकरण आहे. कारण 23 धावांसाठी 42 चेंडू जरी शिल्लक असले तरी मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी होते असं वाटत नाही की 23 धावा करण्यासाठी हे 42 चेंडू घेतले जातील. काय जबरदस्त फटका सजवला गेला. फक्त 3 चेंडूंचा सामना ईशानने केलाय आणि 13 धावा धावफलकावर लावलाय. 2 षटकारांच्या साह्याने ते दुसऱ्या टोकाने ऋषिकेश जोशी सलामीसाठी फलंदाजीला आला आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. यावेळेस ऋषीच्या बॅटमधून देखील चांगला फटका आहे परंतु या फटक्याला अडवण्यात यश मिळालं. एकच धाव घेतली. इथे संधी होती दुसरी धाव घेण्याची परंतु बघा ईशांत आणि ऋषिकेश आता धावण्यात जास्त इंटरेस्टेड नाहीये.
कडक प्रहार पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बघा या वेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावाचं अपील केल्या गेलं परंतु पंच दर्शवतात फलंदाज सुरक्षित आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावर. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय तर आरामात एक धाव पूर्ण केल्या गेली आहे. 19 धावांची आता गरज असेल. बराच वेळ होता झेल पूर्ण करण्यासाठी परंतु झेल मात्र पूर्ण होऊ शकलेला नाही आहे. एका जीवनदान नक्कीच मिळतं येथे ऋषिकेशला. चला या षटकानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. राऊडी सुपर किंग्स आणि महालक्ष्मी बिल्डर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय. या षटकानंतर टॉस केला जाईल. रिवर्स स्वीप परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच दिशेने फटका खेळला गेला. एकच धाव यावेळेस देखील मिळेल. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता संपणारं षटक होतं षटक नंबर 4 आणि 4 षटकानंतर आपण बघतोय बोराळकर 11चा संघ 2 गडी बाद 42 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. तर सामन्याचं समीकरण आहे 36 चेंडू 17 धावा. टॉस करायचा आहे. राऊडी सुपर किंग आणि महालक्ष्मी बिल्डर्स दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. लगेच टॉस होईल. चला लवकर यायचंय प्लीज. येस महालक्ष्मी बिल्डरचे कर्णधार आले. राऊडी सुपर किंग टप्प्याचा चेंडू ज्याला मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु चेंडू मात्र आणावा लागेल सीमारेषा पारवरून. ईशांत रायच्या बाट मधून येणारा अजून एक जबरदस्त फटका बघायला मिळतोय आणि आता लागणाऱ्या धावा असतील फक्त 13. जीवनजी जोशी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मृगांकजी महाजन महालक्ष्मी बिल्डर्सच्या टीमचे कर्णधार आहेत. स्वप्नील कुलकर्णी सरांचे. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला वापस करेल एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. त्याचे कर्णधार आणि अमित दादा शहरातले एक नामांकित प्लेअर आहेत. सगळ्या टुर्नामेंट्स मध्ये खेळतात. आणि अशी गोलंदाजी निश्चित स्वरूपात या लागणाऱ्या धावा लवकर पूर्ण करण्यास मदत करेल.
वाईट बॉल अतिरिक्त धाव. रावडी सुपर किंग संघाने या ठिकाणी टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. महालक्ष्मी बिल्डर्स व रावडी सुपर किंग्स दोन्ही संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील ठरतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आता फक्त 5 धावांची गरज असेल. एका मोठ्या विजयाकडे ही आगेकूच झाली आहे आणि निश्चित स्वरूपात नेट रन रेट मध्ये खूप मोठा फरक पडेल या सामन्याने. पाच धावांची गरज आहे. आणि त्यासाठी मात्र आता थोडी वाट बघावी लागेल कारण एक चांगला झेल शॉट फाईन लेगच्या जागेवर पूर्ण करण्यात आलाय. संधी होती फलंदाजाकडे इथे धावा जमवण्याची परंतु फटका खेळला कुठे तर सरळ शॉट फाईन लेगला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि एका खराब फटक्यावर फलंदाज ऋषिकेश मात्र माघारी परततोय परंतु त्याआधी ऋषिकेशने मात्र आपलं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. विजयाच्या उंबरठ्यावर संघाला घेऊन आलाय. फिनिश मात्र करू शकला नाही. संधी होती सामना फिनिश करण्याची. तर ती संधी आता वरदकडे असेल. न्यू मॅन इन वरद. 5 धावांची गरज आहे. रजिस्ट्रेशन आले 64 10 एक्स्ट्रा A4 आहे का A3 A4 असतात आडवा असतात. लेग बाईच्या स्वरूपात ही आलेली धाव आणि 4 धावांची गरज आणि ईशांत स्ट्राईक एंडला आहे. ओ फटका हवेत आणि 4 धावा विजयाला हव्या असताना अजून मात्र वाट बघावी लागते. 2 फलंदाज येथे बाद झाले. चार धावांची गरज आहे आणि सामना मात्र कुठला फलंदाज संपवेल हे आपण ऐकूयात डॉक्टर विवेक घोलप यांच्या वतीने. चार रन चाहिए और पिछली कुछ गेंदों में जो 2 विकेट गिरी है उससे थोड़ा सा ट्विस्ट आया है. दुर्गेश के इस गेंद को खेला है विकेट क्षेत्र में, पहला रन लिया है, दूसरे की तलाश है लेकिन वरद के द्वारा रिस्पांस नहीं मिला. केवल 3 पीछे 29 गेंदें बची. एक बड़ी जीत के तरफ तेजी से बोराड़कर 11 अग्रेसर होती हुई दिखाई दे रही है. आउटसाइड द ऑफ स्टंप दिशाहीन गेंद, वाइड गेंद. अब 2 रन चाहिए महज ये मैच जीतने के लिए बोराड़कर 11 को. एज लेकर गेंद चली गई थर्ड मैन क्षेत्र में. एक और सिंगल. स्कोर लेवल हुआ है, बराबरी पर आकर रुक गया है. 28 गेंदों में 1 चाहिए. अगली गेंद पे
स्ट्रोक में उतनी जान नहीं थी, लेकिन जितने रन चाहिए थे उतने देकर जाएंगे। एक शानदार जीत के साथ यहां पर इस मुकाबले को समाप्त किया है बुराड़कर 11 ने। पूरे 6 विकेट और 27 गेंदें शेष रहते हुए एक शानदार जानदार असरदार जीत के साथ अपना जीत का कारवा शुरू रखा है। वेल डन, वेल प्लेड, कांग्रेचुलेशन बुराड़कर 11। इस मैच में सबसे बढ़िया परफॉर्मेंस रहा है ईशांत रॉय का। 9 गेंदे 22 रन, 1 4 2